नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो. एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला वय आदिवास प्रमाणपत्र म्हणतो. हे प्रमाणपत्र घरबसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. ते कशा प्रकारे काढायचं, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, ते कशा पद्धतीने अपलोड करायचे, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, डोमेसाइल सर्टिफिकेटचा फॉर्म भरताना या ठिकाणी अर्जदार तुम्हाला तुमचे वडील करायचा आणि लाभार्थी म्हणून या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. जर तुमचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही स्वतःच्या नावाने सुद्धा फॉर्म भरू शकता, म्हणजेच अर्जदार तुम्ही सुद्धा या ठिकाणी राहू शकता. पण जर तुमचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर ॲप्लिकंट किंवा अर्जदार तुमचे वडील असतील आणि बेनिफिशरी किंवा लाभार्थी हे तुम्ही स्वतः असाल. आता समोर मी तुम्हाला सांगणाऱ्याचे फॉर्म भरताना कोणती माहिती या ठिकाणी कोणती टाकायची. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी आपले सरकार अशा प्रकारे सर्च करायचं आहे. आता सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट येईल, बघू शकता. या ठिकाणी आपले सरकार .महाराष्ट्र.gov.in अशा प्रकारे ही वेबसाईट आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपले सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. नवीन युजर आपण या ठिकाणी पहिल्यांदाच लॉग इन करतोय तर नवीन युजर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आता पर्याय 1 आणि पर्याय 2 दिसतात. त्या ठिकाणी पर्याय 1 आपल्याला या ठिकाणी फॉर्मचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणजेच मोबाईल OTPने. पर्याय 1 वरती क्लिक करा. आता हे रजिस्ट्रेशन तुम्हाला तुमच्या वडिलांच्या नावाने करायचं आहे. जर तुमचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर, आणि 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही स्वतःच्या नावाने करा. जिल्हा तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. माझा बुलढाणा जिल्हा निवडतो. समोर भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर टाकायचा आणि गेट OTP वरती क्लिक करायचं. आता अशा प्रकारे आलं पाहिजे. OTP तुमच्या मोबाईलवरती पाठवलेला आहे. तो 1 टाईम OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर आता थोडा वेट करा. या ठिकाणी बघू शकता OTP टाकला आहे. युजर नेम, आता या ठिकाणी युजर नेमच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आणि चेक युजर डिटेल्सवरती क्लिक करा. अशा प्रकारे आलं पाहिजे. यू कॅन यूज दिस युजर नंबर, म्हणजे आपला युजर नेम झाला आपला आधार नंबर. पासवर्ड टाकायचा आहे तुमचं नाव @123. परत कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड. पूर्ण नाव टाकायचं आहे. इंग्रजीमध्ये ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल. खाली समोर जन्मतारीख टाकायची. ॲटोमॅटिकली वय तुमचं या ठिकाणी दाखवलं जाईल. आता बेसिक इन्फॉर्मेशन ही भरून घ्या. तुमचं वडिलांच्या नावानेही भरायची आहे. तुमचं वय जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर वडिलांच्या नावाने आणि जास्त असेल तर तुम्ही स्वतःच्या नावावर. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी कन्सल्टला टिक करून या ठिकाणी पुढे जावरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी बघू शकता आपला युजर नेम तयार झालेला आहे. हा युजर नेम तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. तर ओकेवरती क्लिक करा. आपला युजर नेम, आपला आधार नंबर आणि पासवर्ड तुमचं नाव @123. युजर नेम, पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाका. कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपला जिल्हा, या ठिकाणी तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. आता मी या ठिकाणी बेसिक माहिती टाकून घेतो आणि लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर आपलं या ठिकाणी अकाउंट आता क्रिएट झालेलं आहे. क्रिएट बघा, युजर ID, पासवर्ड टाका, कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन करायचं. तुमचं अकाउंट या ठिकाणी क्रिएट झालं आहे. आता हे अकाउंट कुणाच्या नावाने, जर तुमचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी असेल तर तुमच्या वडिलांच्या नावाने आणि जास्त असेल तर स्वतःच्या नाव. खाली सर्व्हिसमध्ये या ठिकाणी महसूल सेवा हा पर्याय निवडायचा आहे. बघा या ठिकाणी मी आपले सरकारच्या खाली महसूल सेवा पर्याय निवडा. परत या ठिकाणी पुढे उपविभाग महसूल सेवा आणि नंतर या ठिकाणी आता आपल्याला वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र हा पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे, म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट. तर या ठिकाणी बघा सर्व प्रकारचे दाखले दिलेले आहेत महसूल विभागातील. तर वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र यावरती क्लिक करा आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बेसिक माहिती भरलेली आहे. आता या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज आला आहे. परत आता या ठिकाणी सर्व्हिसमध्ये आता या ठिकाणी क्लिक करायचं आणि परत वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र ही सर्व्हिस आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायची. तर मी निवडून घेतो. आता या ठिकाणी डॉक्युमेंट दिलेत. ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही काय देऊ शकता, तर इथे आधार कार्ड द्या. पत्त्याचा पुरावा म्हणून लाईट बिल किंवा शिधापत्रिका, आपण रेशन कार्ड म्हणतो त्याला,
ते देऊ शकता, काहीही द्या, या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम नाही. पत्त्याचा पुरावा झाला, इतर दस्तऐवज दिलाय खाली या ठिकाणी काहीही द्यायची गरज नाही, तसंच सोडून द्या किंवा शिधापत्रिका देऊन टाका, म्हणजेच रेशन कार्ड. वयाचा पुरावा म्हणून या ठिकाणी बोनाफाईड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडायचा दाखला म्हणजेच TC किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो. परत या ठिकाणी रहिवासाचा पुरावा म्हणून या ठिकाणी तुम्ही ग्रामसेवकचा रहिवासी किंवा सरपंचाचा रहिवासी या ठिकाणी देऊ शकता आणि तो या ठिकाणी अपलोड करून द्या. जर तुम्हाला भेटला तर, नाही दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याकडे ग्रामसेवकचा रहिवासी किंवा सरपंच रहिवासी सहज उपलब्ध होतो. अनिवार्य कागदपत्र 3 दिले. स्वघोषणापत्र इथे एक जोडायचं आहे, इतरमध्ये परत रहिवासी घोषणापत्र आणि TC वगैरे काही एखादं डॉक्युमेंट तुम्ही जोडून द्या आणि पुढे जावरती क्लिक करा. आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा बघा, येथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. आता प्रमाणपत्राचे नाव सर्वप्रथम या ठिकाणी भाषा या ठिकाणी इंग्लिश करून घ्यायची, तर आपण इंग्लिश भाषा निवडून घेतली. इथे कोपऱ्यामध्ये बघा, उजव्या कोपऱ्यामध्ये मराठी दिसते, त्या ठिकाणी भाषा चेंज करू शकता. सर्टिफिकेट आपलं एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल 2 नंबरचा पर्याय निवडा. आता बघा संबोधन या ठिकाणी श्री, श्रीमती काय जे असेल ते निवडायचं आहे. तर आपलं वडिलांचं नाव आहे ते ऑटोमॅटिकली आलेलं आहे, आपलं 18 वर्षापेक्षा कमी वय म्हणून. नंतर खाली फादर्स नेम म्हणजे तुमचं आजोबाचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. ऑटोमॅटिकली मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी येऊन जायला आलेलं आहे. खाली डेट ऑफ बर्थ तुमच्या वडिलांची आलेली, वय आलेलं आहे, मोबाईल नंबर आलेला आहे. ऑक्युपेशन म्हणजेच व्यवसाय तुमच्या वडिलाचा फार्मर आहे की काय व्यवसाय आहे, शेतकरी असेल तर फार्मर या ठिकाणी पर्याय निवडून घ्यायचं. तर आपण शेतकरी समजा, तर मी फार्मर निवडतो. खाली या आधार नंबर काही टाकण्याची गरज नाही. बघा रेसिडेंट ॲट प्रेझेंट ॲड्रेस, केव्हापासून तुम्ही या सध्या राहत असलेल्या पत्त्यावर राहत आहेत, तर तुमच्या वडिलांचं जन्माचं वर्ष या ठिकाणी तुम्ही सरळ निवडून घ्यायचं आहे. नंतर खाली यायचं आहे ॲप्लिकंट ॲड्रेस, या ठिकाणी तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. ॲड्रेस कुठले आहेत, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव, तुमचा पिनकोड, बेसिक माहिती, ही माहिती तुम्हाला टाकून घ्यायची. खाली यायचं आहे बेनिफिशरी डिटेल्स म्हणजेच लाभार्थी डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला द्यायच्यात. लाभार्थीमध्ये कोण, तर आपण स्वतः आता या ठिकाणी येऊ. आपलं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे म्हणून आपण स्वतः या ठिकाणी येईल. तर या ठिकाणी बघा आता लाभार्थी इयर्स ऑफ रेसिडेन्स ॲट करंट ॲड्रेस, केव्हापासून तुम्ही या पत्त्यावर राहतात म्हणजे तुमचा लाभार्थी म्हणजे आपण स्वतः येईल. तर या ठिकाणीच तो आपल्या जन्माचं वर्ष या ठिकाणी निवडून घ्यायचं. समजा आपल्या जन्माचं वर्ष जे असेल ते निवडायचं. नंतर बघा ॲप्लिकंट रेसिडेन्स इन महाराष्ट्र 15 इयर्स, किती वर्षापासून महाराष्ट्रात राहत आहे, तर 15, 16, 17, 18 काय जे वर्ष झाले असतील तुमच्या जन्मापासून तुमचे ते टाकून द्यायचे. समजा मी या ठिकाणी ॲप्रॉक्झिमेटली टाकून देतो. नंतर बघा रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशरी, आता बेनिफिशरीसोबत रिलेशन कोण आहे, तुमचा भाऊ आहे की तुमचा मुलगा आहे, कोण आहे की तुम्ही स्वतः, तर समजा आपण मुलगा आहे या ठिकाणी. नंतर मग आपलं संबोधन या ठिकाणी निवडायचं, तर आपलं संबोधन कुमार येईल. बेनिफिशरी फुल नेम, तर या ठिकाणी लाभार्थ्याचं संपूर्ण नाव, तुमच्या मुलाचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याची डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकली या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची. स्वतः डेट ऑफ बर्थ निवडा आणि समोर मोबाईल नंबर दिला तरी चालतो, नाही दिला तरीसुद्धा चालतो. आपण पूर्ण नाव आणि आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घेऊ. टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबर दिला तरी चालतो, नाही दिला तरीसुद्धा चालतो. प्रेझेंट ॲड्रेस ॲज अबव, तुम्ही सध्या राहत असलेल्या पत्त्यावरच राहतात का विचारलं आहे, तर या ठिकाणी येसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर नोवरती क्लिक करायला तर तुम्ही कोणत्या पत्त्यावर राहतात तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. तर आपण त्याच पत्त्यावर राहतो म्हणून मी येस करतो. बर्थ डिटेल्स, तुमचं राहत असलेले ठिकाण म्हणजे तुमचं गाव आणि जन्माचं गाव एकच जर असेल तर बर्थ ॲड्रेस ॲज अबावरती येसवरती क्लिक करायचं आहे. समजा आपण समजा मी बुलढाणा जिल्ह्यातला आहे आणि माझा जन्म परभणी जिल्ह्यामध्ये झाला आहे, तर मग तेथील डिटेल्स आपल्याला या ठिकाणी द्यावे लागेल. तुमचा कोणत्या जिल्ह्यात जन्म झाला आहे तो जिल्हा, तो तालुका, ते गाव, तेथील पिनकोड, अशा पद्धतीने ॲड्रेस द्यायचा. तर आपला जिल्हा, राहत असलेला जिल्हा आणि आपला जन्माचा जिल्हा एकच आहे म्हणून या ठिकाणी मी बर्थ ॲड्रेस ॲज अबाव या ठिकाणी येसवरती क्लिक करतो. आपला जन्माचा जिल्हा आणि राहत असलेला जिल्हा एकच आहे. खाली यायचं आहे एज्युकेशन डिटेल्स ऑफ बेनिफिशरी, जो लाभार्थी आहे किंवा तुमचा जो मुलगा आहे त्याचा या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरीचे एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक माहिती द्यायची. SSC असेल कोणतीही एक माहिती तुम्ही द्यायची. समजा मी SSC 10वीची माहिती देतो. बोर्ड कोणतं आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ॲडमिशन कोणतं या ठिकाणी इयर कोणतं होतं, 10वीला ॲडमिशनचं वर्ष कोणतं होतं. समजा या ठिकाणी मी एक वर्ष निवडून घेतो 2023. कंप्लीट केव्हा झालं 10वी तर 2024ला. इन्स्टिट्यूट डिटेल्स, या ठिकाणी तुमच्या शाळेचं किंवा कॉलेजचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं. तर मी या ठिकाणी माझ्या शाळेचं नाव टाकतो आणि
ॲडवरती क्लिक करतो. बघा आपली SSCची 10वीची माहिती ॲड झालेली, शैक्षणिक ठिकाण वगैरे काय जे असेल ते इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेली. खाली असं आहे, हॅज अ बेनिफिशरी मायग्रेटेड फ्रॉम अ डिफरंट स्टेट. दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही स्थलांतरण केलं आहेत का? केलं असेल तर यस, नसेल तर डायरेक्टली नो करायचं. या ठिकाणी आपण स्थलांतर केलं नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो. बघा वेदर ॲप्लिकंट इज बेनिफिशरी ऑफ गव्हर्नमेंट स्कीम इन अदर डिस्ट्रिक्ट. तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये एखाद्या योजनेचा भाग झाला आहात का? असेल तर यस करायचं, कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला आहे ते द्यायचं. आपण या ठिकाणी झालो नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो. रिझन काय द्यायचं, तर आपल्याला शैक्षणिक कारणासाठी पाहिजे, तर मग या ठिकाणी एज्युकेशन हा पर्याय तुम्हाला टाकायचा आहे, एज्युकेशन म्हणून टाकून द्या. टाकल्यानंतर खाली असे ॲग्रीमेंट दिला, एक कन्सल ॲक्सेप्टला क्लिक करून सेव्हवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्हवरती क्लिक करसाल तुमची बेसिक माहिती फॉर्म फिलअप या ठिकाणी पॉपअप येईल की यानंतर माहिती बदलता येणार नाही. ओकेवरती क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्मचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी जनरेट झालेला आहे, ॲप्लिकेशन ID या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो तुमचा 5 ते 20 KB आतमध्ये JPEG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे, 160 बाय 200 पिक्सलमध्ये. समजा अशा प्रकारे पेंटमध्ये तुमचा फोटो ओपन करा, कशा प्रकारे साईजमध्ये बसवायचं ते सांगतो. मी या ठिकाणी पेंटमध्ये फोटो ओपन केला आहे. केल्यानंतर आता या ठिकाणी सर्वप्रथम सिलेक्टवर जायचं आहे आणि या ठिकाणी रेक्टँग्युलर सेक्शन या पर्यायावरती क्लिक करून फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करा. आता क्रॉप करा, बाकीचा पार्ट आता कट झाला आहे. नंतर पिक्सेलमध्ये खाली यायचं आहे, इथे 160 टाईप करा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल टाईप करायचं 200, म्हणजे 160 बाय 200मध्ये आपला या ठिकाणी फॉर्मचा रिसाईज झालेला आहे. आता या फोटोला सेव्ह करून घ्या. फोटो सेव्ह झाला आहे. चूज फाईलवरती क्लिक करून हा फोटो या ठिकाणी मी अपलोड करून घेतो. येथे तुम्हाला तुमच्या वडिलांचा फोटो अपलोड करायचा आहे, लक्षात राहू द्या. फोटो आता अपलोड झालेला आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर खाली यायचं आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी, वडिलांचं सुद्धा आधार कार्ड द्यायचं आहे आणि तुमचं सुद्धा आधार कार्ड द्यायचं आहे. अपलोड फोटोवरती क्लिक करा आधार कार्डवर. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचा आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर वडिलांचं आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. खाली यायचं आहे प्रूफ ऑफ ॲड्रेस, या ठिकाणी रेशन कार्डवरती क्लिक करा. रेशन कार्ड या ठिकाणी ॲड्रेसच्या ठिकाणी फ्रंट आणि बॅक साईड दोन्हीसुद्धा अपलोड करायचे. अदर डॉक्युमेंटमध्ये सुद्धा रेशन कार्ड वगैरे अपलोड करू शकता. या ठिकाणी कोणताही एक डॉक्युमेंट अपलोड करा. तर या ठिकाणी परत मी रेशन कार्ड अपलोड करतो. नंतर एज प्रूफ म्हणून काय करायचं आहे, लाभार्थ्याचं म्हणजे तुमच्या मुलाचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडायचा दाखला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तुमच्या मुलाचा जर 18 वर्षापेक्षा जास्त असेल तुमचं वय तर आपलं स्वतःचं करायचं आहे. तर आपल्या मुलाचा समजा या ठिकाणी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करून घेतो. आता रेसिडन्स प्रूफ ऑफ या ठिकाणी ग्रामसेवक म्हणजेच सरपंच किंवा ग्रामसेवक कोणाचाही एकाचा अपलोड करून घ्या. 75 ते 500 KB आतमध्ये JPEG फॉर्मॅटमध्ये होता येईल तोपर्यंत किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट ठेवायचे. आता खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. ते कशा प्रकारे लिहायचं आणि त्याची PDF कुठं भेटेल ते सुद्धा सांगतो. आधारमध्ये परत या ठिकाणी रहिवासी घोषणापत्र अपलोड करायचं आहे आणि या ठिकाणी परत आता लाभार्थ्याचा आधार कार्ड अपलोड करायचं आहे. जर जे वडिलाचं राहिलं असेल तर वडिलाचं आधार कार्ड, लाभार्थ्याचं राहिलं असेल तर लाभार्थ्याचं आधार कार्ड. वडील आणि मुलगा दोन्हीचे आधार कार्ड अपलोड झाले पाहिजेत एवढ्या डॉक्युमेंटमध्ये. झालेले आहेत आपले. अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करतो. अपलोड सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या या ठिकाणी अपलोड व्हायला सुरुवात झालेली. युअर डॉक्युमेंट सेव्ह सक्सेसफुली. आता हे डिक्लेरेशन बघा, जे मी अगोदर स्वघोषणापत्र तिथे अपलोड केलं आहे. येथे वडिलांचं नाव टाकायचं आहे, श्री आजोबांचं नाव टाकायचं आहे, वय किती आहे वडिलाचं, त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाका, व्यवसाय टाका, राहणार कुठले, अर्जदाराची सही, वडिलांची सही, परत मी वडिलांचं नाव, श्री आजोबांचं नाव, नंतर वय किती आहे, आधार कार्ड, व्यवसाय, राहणार कुठले आहेत, वडिलांची सही, ठिकाण टाकायचं आहे, दिनांक टाकायचे. खाली या परत या ठिकाणी रहिवासी स्वघोषणापत्र जे आधारमध्ये आपण अपलोड केलं होतं आता परत वरती दिनांक पहिल्यासारखाच मी वडिलांचं नाव, श्री आजोबांचं नाव, वय, राहणार कुठले आहेत, मौजे कुठले आहेत, या ठिकाणी व्यवसाय काय, ठिकाण कोणतं आहे तर तुमच्या गावाचं टाकायचं, दिनांक टाकायचं आहे, वडिलांची सही आणि अर्जदाराच्या नावाच्या ठिकाणी वडिलांचं नाव. समोर कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर पेमेंट येईल, 69 रुपयाचं पेमेंट आहे. कन्फर्मवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत. नेट बँकिंग पर्याय करून PGOVवरती क्लिक करायचं आहे. परत प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करा. आता या ठिकाणी QR कोड घ्यायचा आहे, भीम UPI QR कोड घ्यायचा आहे. मेक पेमेंटवरती क्लिक करून हा QR कोड येईल. हा QR कोड तुम्हाला तुमच्या फोनपेला स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं. आपलं पेमेंट झालं याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा प्रिंट काढून ठेवा.
आता 4 ते 5 दिवसानंतर परत लॉग इन करा किंवा 6 ते 7 दिवसानंतर परत लॉग इन करायचं. परत गुगलवरती या. आपला फॉर्म सर्व भरणं झालेलं आहे. 4 ते 5 दिवसानंतर लॉग इन करतो. आपले सरकार सर्च करा. परत आपले सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती क्लिक करा. आपला युजरनेम पासवर्ड, युजरनेम आपला काय होता तर आपला आधार नंबर आपला युजरनेम होता. पासवर्ड आपण टाकला होता आपलं नाव @123. परत कॅप्चा टाकायचं आहे. आपला जिल्हा निवडा. या ठिकाणी परत आपला जिल्हा या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. अशा पद्धतीने हा बेसिक फॉर्म आहे. तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्या. 5 ते 6 दिवसानंतर आपण लॉग इन करतो. लॉग इनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी अर्ज क्रमांक आला आहे. समोर बघा सद्यस्थिती अप्रूव्ह झालं आहे. आपलं ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं म्हणजेच आपल्या या ठिकाणी डोमेसाईल सर्टिफिकेट आलेलं आहे. ते कुठं भेटेल खाली या ठिकाणी ही काळी पट्टी दिसते, याला स्क्रोल डाऊन करा. समोर पुढे वळा. तिला ओढल्यानंतर समोर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्थिती आपली डाउनलोड बघा ब्लॅक झालं आहे बटन. अशा प्रकारे झालं पाहिजे. डाउनलोडवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमची PDF अशा प्रकारे डाउनलोड होईल. हे सर्टिफिकेट तुमचं ओरिजिनल आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचं वय, राष्ट्रीयत्व आणि किंवा एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल सर्टिफिकेट काढू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर व्हिडिओला कमेंट करा. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर टेलिग्राम ग्रुप दिला आहे त्यावरती मेसेज करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.